सोलापूरच्या गारमेंट उत्पादकांनी पुढच्या वर्षी दिल्लीसारख्या मोठ्या शहरात गारमेंट फेअर भरवावा. प्रदर्शनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलवता येईल, जेणेकरून सोलापूरच्या गारमेंट उत्पादनांची मार्केटिंग आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये करता येईल, अशी अपेक्षा आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली. सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर असोसिएशनच्या वतीनं आयोजित 8व्या आंतरराष्ट्रीय गारमेंट फेअरचे बंगळुरू येथे शुक्रवारी समारोप झाले. येथील शृंगार पॅलेस ग्राउंडवर 3 दिवसीय फेअर सुरू होता. शुक्रवारी आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते समारोप कार्यक्रम संपन्न झाले. प्रदर्शनात सहभाग घेतलेल्या 104 गारमेंट स्टॉल धारकांचा यावेळी स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार सुभाष देशमुख म्हणाले की महिला सहकारी संस्था स्थापन करा. सरकारी पातळीवर गणवेश संदर्भात दरवर्षी निविदा निघतात. शालेय गणवेशाच्या निविदा देताना महिला सहकारी संस्थांना प्राधान्य दिला जातो. त्यामुळे सोलापुरातील उद्योजकांनी एकत्र येऊन महिला सहकारी संस्था उभारण्याची सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी केली. ते पुढे म्हणाले, यातून सर्वांना समान काम मिळेल. या उद्योगात महिलांची संख्या वाढेल. सोलापुरातील उद्योजक मेक इन इंडियाच्या धर्तीवर स्थानिक सोलापुरी गारमेंट उत्पादनात देशभर नाव करत आहेत. येथील उद्योजकांनी मार्केटिंग क्षेत्रात प्रगती करावी. सामूहिक मार्केटिंग यंत्रणा उभी करावी. यातून उद्योगाची प्रगती होईल. उद्योगात उलाढाल वाढेल, असेही आमदार सुभाष देशमुख म्हणाले. यावेळी सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शहा, फेअर कमिटीचे अध्यक्ष सुनील मेंगजी, सचिव व्यंकटेश मेंगजी, अमित जैन, प्रकाश पवार, सतीश पवार, अजय रंगरेज, रोहन बंकापुरे, विनायक माळगे, शैलेंद्र गणाते यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.